कोल्हापुरातील प्रसिद्ध असलेल्या पंचगंगा घाटावर आहे ते ब्लूम या NGOच्या मार्फत आहे ती महागंगा आरतीचं आहे ते रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं आहे। सध्या मी पंचगंगा घाटावरच उभी आहे, तर याच ठिकाणी आहे ते महागंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं तर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच या महागंगा आरतीचं आहे ते आयोजन करण्यात आलं आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना एकंदरीतच पाहता हे ऐतिहासिक क्षण असणार आहे। याच मार्फत आपण जाणून घेऊया ब्लूम NGOचे सहकारी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की एकंदरीतच महागंगा आरतीचं महत्त्व काय असेल किंवा नियोजन त्यांचं कसं आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार। पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये महागंगा आरतीचं आहे ते पंचगंगा घाटावर आयोजन करण्यात आलं आहे। काय एकंदरीतच नियोजन आहे आणि ह्या महागंगा आरतीचं काय महत्त्व आहे? माझं नाव श्रद्धा राठोड शहा आहे आणि मी टीम ब्लूमची फाउंडर आहे। खरं सांगू तर कोल्हापूरनी मला 3 वर्षामध्ये खूप दिलं आहे। आपला NGO 3 वर्षापासून इथे काम करायला लागले, तर कोल्हापूरनी आम्हाला खूप दिले, खूप मदत दिली आणि 3 वर्षापूर्वी आम्हाला असं वाटलं की आपण कोल्हापूरसाठी, कोल्हापूरकरसाठी आणि आपलं पंचगंगासाठी काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून आपण एक कार्यक्रम राबवले। त्याच्यामध्ये सकाळी कचरा मुक्ती रेव सकाळी 7 वाजता आहे, त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे आपल्या Instagramवर तुम्हाला मिळणार आणि संध्याकाळी एक महाआरतीचा कार्यक्रम आहे। जे महाआरती आपण ऋषिकेशला पाहायला जातो तेच महाआरती आपण आज कोल्हापूरमध्ये आणलं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे। एकंदरीतच या महागंगा आरतीला कोण कोण जिल्ह्यातील नेते असतील, कोण उपस्थित राहणार आहे? कोल्हापूरचं आपलं दागिना छत्रपती शाहू महाराज, बेबी राजे आणि मालोजी राजे साहेब ते तर येणारच आणि त्याच्यानंतर आपलं सगळं आमदार, खासदार आणि नगरसेवकाला आपण आमंत्रित केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे कोल्हापूरचं जनता ज्याच्यासाठी हे कार्यक्रम आहे, तर सगळ्यांना आमंत्रण आहे, पूर्ण कोल्हापूरला आमंत्रण आहे। तुम्ही पण या, आम्हाला सहकार आणि हेल्प करा। आताच पोलीस प्रशासनाच्या वतीनं आहे ती पाहणी या पंचगंगा घाटावर करण्यात आली। काय एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काय एकंदरीत सूचना देण्यात आल्या? आपल्याला पोलीस प्रशासन हे सगळं सपोर्ट करायला रेडी आहे आणि आपल्या इथे ऑलमोस्ट 2000 to 3000 पीपल येणार आहेत, तर त्या हिशोबाने त्यांनी आपल्याला बॅरिकेड्सची योजना करून दिली आहे। आणि एक आमचं फक्त आवाहन आहे की त्या दिवशी तुम्ही 4 व्हीलर न आणता 2 व्हीलरने या, सो आपण सगळे मिळून या कार्यक्रमाला सहकार्य करूया, जितकं सहकार्य करता येईल। पोलीस प्रशासन तर पूर्णपणे आपल्याला सहकार्य करत आहे। पार्किंगची व्यवस्था कुठे करण्यात आली? पार्किंगची व्यवस्था पण इथे समोर एक मैदान आहे, तिथे पण एक व्यवस्था करण्यात आली आहे त्यांच्याकडूनच आणि इथे तुम्हाला आल्यावर ते लोक तुम्हाला गाईड करतीलच। सो त्या हिशोबाने फक्त एकच आहे की 4 व्हीलर थोडंसं आणायचं टाळा आणि 2 व्हीलर घेऊन या। काय सांगता, एकंदरीतच महागंगा आरती आहे ती रविवारी सायंकाळी पार पडणार आहे, मात्र त्याआधी सकाळी रविवारी स्वच्छता अभियान आहे ते तुमच्या वतीनं या पंचगंगा घाटावर राबवण्यात येत आहे। काय कोणत्या दृष्टीने याकडे तुम्ही पाहताय? कारण पंचगंगा घाट खरं तर कोल्हापूरची अस्मिताच आहे, कसं पाहताय? पंचगंगेवर कार्यक्रम करण्याचा मेन हे होतं की स्वच्छता, आणि घाट एवढा सुंदर आहे, आपल्या कोल्हापूरची शान आहे आणि त्याला स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे। आणि पंचगंगा घाटेवर आरती करण्याचा पेक्षा आम्ही आधी स्वच्छतेला इम्पॉर्टन्स दिलं आहे। गणपतीची आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो किंवा गणपतीची सजावट करतो, सगळं करतो, त्याच्या आधी आपण आपल्या घरची स्वच्छता करतो, बरोबर? तसंच आपण आपल्या पंचगंगेला अगदी स्वच्छ करू आणि मग नटवू आणि त्याची आरती करू। आणि आम्ही गेला 1 महिना झाला जनतेला आव्हान करत आहोत, जागरूकता निर्माण करत आहोत, कसं वागायला असं बघा या कॅम्पेनमधून, की तुम्ही कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। आणि आम्ही जिथले पण फोटोज सोशल मीडियावर टाकलेत ते सगळं क्लीन झालेलं आहे, गव्हर्नमेंटनी आम्हाला हेल्प केलं आहे आणि ते एरियाज क्लीन झालेले आहेत। तुम्ही बिफोर आफ्टर आमच्या पेजवर 100% बघू शकता। आणि त्यासाठी सकाळी शुद्धीकरण आणि मग आरती, की आपल्याला ती भावना असावी की आज आपण ह्या देवीची, ह्या नदीची पूजा करतोय, तर आपण परत त्याला घाण नाही करणार, ह्या हेतू आहे आमचा। थँक्यू।
आत्ताच आपण NGO या ब्लूम NGO मार्फत जाणून घेतलो की एकंदरीतच महागंगा आरतीचं नियोजन आहे ते कसं करण्यात आलं आहे. खरं तर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच महागंगा आरतीचं आहे ते आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांसाठी हे ऐतिहासिक क्षण असणार आहे आणि त्यामुळं कोल्हापूरकरांची आहे ती 5 तारखेला सायंकाळी या ठिकाणी मोठी गर्दी होणार असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील योग्य नियोजन आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन आकाश कांबळेसोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.